महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून महिला मुलींची छेडछाड व टवाळखोरांकडून त्रास तसेच शाळा, विद्यालय, कॉलेज या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थिनींना हुल्लडबाजांकडून त्रास या संदर्भात सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर व पोलीस उपनिरीक्षक विश्वजित काळे, महिला पोलीस अंमलदार सह ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांच्या उपस्थितीत विटा हायस्कूल विटा व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा येथे शालेय हायस्कूल विद्यार्थिनींच्या व विद्यार्थ्यांच्या संरक्षण संदर्भात व त्यांना कोणी त्रास देत असेल या संदर्भात योग्य मार्गदर्शन करत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर यांनी योग्य मार्गदर्शन केले। याचवेळी मुलींच्या संरक्षणासाठी आता विटा पोलीस सज्ज आहेत असं म्हणत आपल्यासाठी पोलीस दादा पोलीस दिदी हा संकल्पना राबवली। यावेळी रस्त्यावरून जात असताना कोणीही छेडछाड काढत असेल, त्रास देत असेल तर आपल्याला ग्रुपवरती अथवा शाळेच्या ग्रुपवरती पोलीस दादा पोलीस दिदी संपर्क मोबाईल नंबर दिले जातील। तसेच 112 या नंबरवर सुद्धा आपण कॉल करू शकता। मुलींनी घाबरून जायचं नाही, आपण नक्कीच आम्ही दिलेल्या नंबरवरती संकटकाळी व वेळप्रसंगी आपण फोन करू शकता। यावेळी विटा हायस्कूल विटा प्राचार्य जाधव सर यांनीही पोलीस प्रशासनाचं स्वागत व अभिनंदन केलं। तसेच मुलींनी सुद्धा घाबरून न जाता संकटकाळी पोलिसांची मदत नक्की घ्यावी। पोलीस हे आपले मित्र आहेत, आपले फॅमिली आहेत असं म्हणत एक हात पोलिसांना मदतीचा म्हणून सर्वांनीच आपण मिळून त्यांना सहकार्य केलं पाहिजे। कायद्यासंदर्भात ते त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी असंही यावेळी प्राचार्य जाधव सर म्हणाले। यावेळी हायस्कूलचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्राचार्य जाधव सर म्हणाले, पोलीस प्रशासनाचं आम्हाला चांगली मदत। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की शाळा भरताना आणि शाळा सुटताना शाळा परिसरामध्ये सतत पोलिसांचं पेट्रोलिंग असणं गरजेचं आहे। तसेच शाळेच्या बाहेर थांबणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी योग्य वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे असं म्हणत त्या परिसरातील टवाळखोर थांबतात ते ठिकाण सदर पोलिसांना शालेय विद्यार्थ्यांनी ठिकाण सांगितलं। यावेळी पोलीस उपनिरीक्षक काळे सर म्हणाले, घाबरून जाण्याचे काही काम नाही, टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। कधीही संकटकाळी आम्ही दिलेल्या नंबरवरती अथवा 112 वरती आपण कॉल नक्की करा। पोलीस दादा आणि पोलीस दिदी आपल्या मदतीसाठी 5 मिनिटात धावून येतील। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।